तुम्ही इतक्या पावनभूमीमध्ये राहतात, तर या पावनभूमीमध्ये वाद मात्र खूप आहेत. म्हणजे पायथ्याशी आलं की मग तटकरे विरुद्ध गोगावले ही चर्चा किती दिवस आणि किती वर्ष रंगतीये. मग मध्येच तुम्ही स्टेजवर एकत्र येतात, मग आदिती काय माझ्या मुलीसारखीच आहे, मग आमच्यात काही भांडण नाही अशा स्वरूपाचं चर्चा होते. मग पालकमंत्रीपदाचा वाद सुटला असं म्हणतात आणि परत निवडणूक आली की तुम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात उभे राहतात. आहे काय म्हणजे खरोखर भांडण आहे की नुरा कुस्ती आहे? आमच्या खरोखर भानगडी काही नाही आहेत. बरं. त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे, आमचा मतदारसंघ वेगळा आहे. आज जर पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये 7 आमदार आहेत. 7च्या 7 आमदार सत्तेमध्ये आहेत. 3 शिवसेना, 3 भारतीय जनता पार्टी आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर खासदार आमच्या युतीतले आहेत तटकरे, त्यानंतर तिकडं आमचे बारणे आहेत युतीमधले. मग तुम्ही मला सांगा विरोधक आहे कोण? परंतु आम्ही मागाशी सांगितलं आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. ज्यावेळेला माणूस प्रामाणिक काम करत असताना ज्यावेळेला आमच्यावरती वेळ येते त्यावेळेला जर समोरच्याने त्याप्रमाणे जर नाही चालला तर मग माणसाला ती चिड येते. आमची वस्तुस्थिती काय होती, जर आम्ही तुमच्या वेळेला प्रामाणिक जर काम केलेलं आहे तर तुम्ही आमच्या वेळेला करावं ही आमची त्यातली. जर आम्ही तुमचं काम केलं नसतं, तुम्हाला आम्ही लीड दिला नसता, तुम्हाला विजय केलं नसतं, तर मग त्याचं प्रायश्चित आम्ही घेतलं असतं. मग जर आम्ही प्रामाणिक काम केल्यामुळे जर तुम्हाला एवढा 80,000 83,000च्या लीडने फरकाने तुम्हाला आम्ही निवडून आणू शकलो तर मग त्याच्यापेक्षा मग काय पाहिजे. आणि मग आमच्या वेळेला ज्या वेळेला अशा काही दृष्टिकोन समोर आला त्याच्यामुळे मग दुःख झालं. आणि मग मी मागे सांगितलं, जर आपण चुकत नाही तर कधी घाबरायचं नाही. एखादी चूक झाली तर आम्ही नमस्कार करतो, 4 पावलं मागे सरकायची पण आमच्यामध्ये पात्रता आहे. म्हणून ते एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा इथपर्यंत पोहोचला ना, आमच्याकडे आहे काय? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.